नमस्कार. आज आपण गुजराती पद्धतीने लाईव ढोकळा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. हा ढोकळा पहा, अगदी मस्त असा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे. रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे, अगदी हलका फुलका तयार झालेला आहे. हा ढोकळा खाताना घशाला अजिबात दाटत नाही. आपण नेहमीचा जो बेसन ढोकळा म्हणजे खमण ढोकळा जो बनवतो ना, त्यापेक्षा हा ढोकळा अगदी वेगळ्या चवीचा आहे. घरातल्या सर्व सदस्यांना फार आवडेल ही माझी खात्री आहे. त्यामुळे असा ढोकळा एकदा जरूर करून पहा. त्यासोबतच मी 2 मिनिटात तयार होणारी साधी सोपी चटणी कशी बनवायची हे देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. लाईव ढोकळा तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा काढून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, 0 नंबरचा बारीक रवाच वापरायचा आहे. रवा घातल्यामुळे काय होतं, आपला ढोकळा जो आहे ना तो खूपच जाळीदार तयार होतो. आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला, अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना स्वच्छ आधी चाळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कधी कधी काय होतं, पॅकेटमधल्या बेसन पिठामध्ये भरपूर साऱ्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे चाळून घेतलं ना तर मस्त असं आपल्याला हे बेसन पीठ भेटतं आणि ढोकळा देखील अगदी छान तयार होतो. आता बेसन पीठ आणि रवा मोजून घेतलेल्याच वाटीने पाव वाटी उडदाच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे. आता हे उडदाच्या डाळीचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे. आधी उडदाची डाळ ना एका ओल्या सुती कापडाने पुसून घेतली आणि मिक्सरमध्ये चांगली अशी बारीक दळून घेतलेली आहे. जर तुम्हाला पुसून घ्यायची नसेल ना तर धुवूनसुद्धा घेऊ शकता. धुवून वाळत घाला एखादा तास उन्हामध्ये आणि मग उडदाच्या डाळीचं पीठ करा. कारण की काय होतं, उडदाच्या डाळीला खूप सारी पावडर लावलेली असते. हे पहा, अशा प्रकारे 1 वाटी बारीक रव्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी उडदाच्या डाळीचं पीठ घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं, अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी आंबट दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट असेल ना तर ढोकळं अजूनच छान तयार होतं. आता या ठिकाणी छोटा अर्धा चमचा हळदी पावडर आणि छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. लगेचच मी या ठिकाणी 5-6 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेलं होतं. हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्टसुद्धा घालायची आहे. हे पहा. त्यानंतर लगेचच 1 मोठा चमचा साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे काय होतं, आपलं जे दही जे आंबट असतं ना, त्या आंबटपणाला बॅलन्स करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी साखर वापरणार आहोत. लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे अर्धी वाटी दह्यामध्ये मी हे सर्व जिन्नस आधी कोरडेच मिक्स करून घेतलेलं आहे. काही गुठळ्या तयार होत असतील ना तर त्या मोडून घ्यायच्या आहे. परफेक्ट. आता आपल्याला हे ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ना ते ताकामध्ये भिजवायचं आहे. कारण हा गुजराती पद्धतीने मी लाईव ढोकळा तयार करत आहे. हा थोडासा आंबट प्रकारचा असतो आणि चवीला खूपच छान लागतो. अगदी सर्वांनाच तुम्हाला घरातल्या आवडणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हे ढोकळाचं पीठ आपल्याला ताकामध्ये भिजवायचं आहे. चला तर अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं ताक घालून मस्त असं आपलं हे बॅटर तयार करून घेऊयात. हे बॅटर तयार करताना ना अगदीचं पातळ तयार करायचं नाही, थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सीचंच ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, काही गुठळ्या तयार होत असतील ना तर त्या मोडत मोडत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने मला या ठिकाणी साधारणतः 1.5 वाटी ताक हे मिश्रण तयार करण्यासाठी लागलेलं आहे. तुम्ही आता पाहू शकता, आपल्या मिश्रणामध्ये एकही गुठळी नाही. अगदी मस्त असं आपलं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. जास्तीचं पातळ नाही, थोडंसं मी घट्टच बॅटर ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं की लगेचच ह्यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, आपल्या घरी एक पोहे खाण्याचा चमचा असतो आणि त्यापेक्षा थोडासा मोठा चमचा असतो, तर त्या थोड्याशा मोठ्या चमच्याने 1 चमचा मी या ठिकाणी तेल घालणार आहे. कच्चंच तेल घालायचं आहे. असं थोडंसं तेल घातल्यामुळे काय होतं, हा जो ढोकळा आहे ना तो पूर्ण दिवसभर अगदी असा मऊ आणि लुसलुशीत राहायला मदत होते. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे हातानेच हे जे बॅटर आहे ते एकाच दिशेने चांगलं 5 ते 6 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, या पिठामध्ये भरपूर सारी हवा भरली जाते आणि आपला ढोकळा मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होणार आहे. ही खास ट्रिक आहे, लक्षात ठेवा.
अगदी हलवाई स्टाईलमध्ये ना आणि गुजराती पद्धतीने अगदी ह्याच पद्धतीने पीठ तयार करतात ढोकळ्याचं. चांगलं हाताने एका दिशेने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला रिझल्ट नंतर लक्षात येईल. आता हे पीठ जे आहे ना ते तुम्हाला हाताने हलवताना थोडंसं जड वाटत असेल, पण जसं जसं तुम्ही हे एका दिशेने व्यवस्थित हलवून घेणार ना तसं तसं हवा भरल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ना ते अगदी हलकं फुलकं तयार होतं आणि अगदी मस्त असं फुगून येतं. अशा प्रकारे साधारणतः 5 ते 6 मिनटं एका दिशेने मी चांगलं हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे. तुम्ही आता पाहू शकता आपल्या मिश्रणाचा थोडासा रंग देखील बदललेला आहे, अगदी हलकं फुलकं झालेलं आहे आणि थोडंसं फुगल्यासारखं सुद्धा वाटत आहे. अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आधी पहा बॅटर थोडंसं घट्ट होतं, पण चांगलं असं फेटून घेतल्यामुळे मस्त असं हलकं फुलकं आणि स्पॉन्जी झाल्यासारखं वाटत आहे. आता हे जे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ना ते साधारणतः आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी भिजायला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपण जो ह्यामध्ये 1 वाटी रवा घातला आहे ना तो रवा मस्त असा भिजेल आणि भिजल्यामुळे मस्त असा फुगेल देखील आणि आपला ढोकळा देखील अगदी छान तयार होईल. चला तर झाकण ठेवूयात आणि 20 ते 25 मिनिटासाठी हे बॅटर साईडला ठेवून देऊयात. आता मी अशा प्रकारच्या थाळीमध्ये ढोकळा तयार करणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, ढोकळ्याच्या थाळीला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे कसं ढोकळा शिजल्यानंतर अगदी मस्त असा डिमोल्ड होतो. आता आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी अगदी गुजराती पद्धतीमध्ये जी चटणी तयार करतात ना ती तयार करणार आहोत. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. प्लेन लाल मिरची पावडर घालायची आहे. लक्षात ठेवा इतर कोणताही मसाला घालायचा नाही. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. झाकण लावून लसूण आणि लाल मिरची पावडर मस्त अशी वाटून घ्यायची आहे. आता असं वाटून घेतल्यानंतर काय करायचं, एक पिकलेलं टोमॅटो होतं ते चांगलं असं कापून घेतलेलं आहे, एक टोमॅटो घालायचा आहे. आता पाव चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता मस्त असं हे चटणी वाटून घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे मस्त अशी मी चटणी वाटून घेतलेली आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. आता एक मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि आता ही वाटून घेतलेली चटणी होती ना ती सर्व चटणी आपण ही तेलामध्ये घालायची आहे. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चटणी अगदी 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे. आता ही चटणी तुम्ही जेव्हा ढोकळ्यासोबत खाणार ना तेव्हा चवीला अगदी चविष्ट लागते. एकदा अशा प्रकारची चटणी नक्की करून पहा. हे पहा एक साधारणतः 2 ते 3 मिनिटं अगदी कमी आचेवरती मी ही चटणी चांगली तेलामध्ये परतून घेतलेली आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. अगदी चटपट तशी आपली चटणी तयार आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होते. अगदी साधी सोपी चटणी आहे. आता ह्या ठिकाणी साधारणतः एक अर्धा तास झालेला आहे. आपण तयार केलेलं ढोकळ्याचं पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. तुम्ही आता ह्या ठिकाणी पाहू शकता हे पीठ भिजल्यामुळे थोडंफार घट्ट झालेलं आहे, कारण आपण ह्यामध्ये रवा घातला होता. रवा भिजल्यामुळे फुगतो आणि थोडंसं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता एवढं घट्ट बॅटर आपल्याला नको आहे, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालून ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा ह्या ढोकळ्याचं पीठ अगदीच पातळ बनवायचं नाही. मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे. हे पहा अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. आता आपण हा झटपट ढोकळा तयार करणार आहोत. मस्त असा जाळीदार आणि मऊ लुसलुशीत ढोकळा तयार होण्यासाठी मी या ठिकाणी इनो वापरणार आहे. इनो फ्रूट सॉल्टचं एक पॅकेट घेतलेलं आहे, ते अख्खंच्या अख्खं पॅकेट मी या मिश्रणामध्ये घालणार आहे. आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे आणि अगदी छान असं हा घातलेला इनो ढोकळ्याच्या बॅटरमध्ये व्यवस्थित एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा आता असं इनो घातल्यानंतर ना हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही. लगेचच एका साईडला स्टीमरमध्ये मी पाणी देखील गरम करायला ठेवून दिलेलं होतं. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता इनो घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते अगदी हलकं फुलकं झालेलं आहे, जाळीदार तयार झालेलं आहे आणि आपला ढोकळा देखील अगदी छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होणार आहे. इनो घातल्यानंतर जास्त वेळ घालायचं नाही. आता या ठिकाणी आपलं स्टीमरमधलं पाणी आहे ना ते देखील अगदी छान असं गरम झालेलं आहे. लगेचच स्टीमरच्या थाळीमध्ये आपण हे ढोकळ्याचं बॅटर घालायचं आहे. लक्षात ठेवा हा ढोकळा तयार करताना जास्तीचं मिश्रण थाळीमध्ये घालायचं नाही. हा ढोकळा थोडासा पातळ स्वरूपाचाच असतो. आता हे ढोकळ्याचं बॅटर मी अर्ध घालून घेतलेलं आहे. थोडंसं बॅटर माझं उरलेलं आहे ना ते मी एका वेगळ्या थाळीमध्ये लावून देणार आहे. आता ह्या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये थोडीशी मिरची पावडर घालायची आहे, स्प्रिंकल करायची आहे. त्यामुळे जो ढोकळा आहे ना तो चवीला अजूनच चविष्ट लागतो. हे पहा अगदी मस्त असं आपलं हे बॅटर मी घालून घेतलेलं आहे. आता लगेचच उकळतं पाणी जे आहे ना ते आधीच तयार करून घ्यायचं आहे आणि लगेचच उकळत्या पाण्यावरती ही स्टीमरची थाळी ठेवून द्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवरती एक साधारणतः 12 मिनिटं आपल्याला हा ढोकळा चांगला वाफवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा हा ढोकळा वाफवताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी करायची नाही. मोठ्या गॅसवरती
गॅसवरती एक साधारणतः 12 ते 13 मिनिटांमध्ये हा ढोकळा मस्त असा स्टीम होतो। या ठिकाणी 12 ते 13 मिनिटं झालेली आहेत। मोठ्या गॅसवरती मी ढोकळा मस्त असा वाफवून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ढोकळा अगदी मस्त असा परफेक्ट तयार झालेला आहे, छान असा फुगला देखील आहे। आता आपण ही ढोकळ्याची जी थाळी आहे ना ती बाहेर काढून घेऊयात आणि पूर्णपणे हा ढोकळा थंड करून घेऊयात। सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते हा ढोकळा जो आहे ना शिजला आहे की नाही। सुरी थोडीशी अशी मधोमध घालायची आहे। हे पहा ढोकळ्याचे मिश्रण सुरीला कुठेही चिटकलेलं नाही, याचा अर्थ आपला ढोकळा मस्त असा शिजवून म्हणजे वाफवून तयार झालेला आहे। आता आपण हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घेऊयात। ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर ढोकळ्याच्या वरतून ब्रशने आपलं तेल लावायचं आहे। रोज आपण जे भाजीसाठी बनवताना वापरतो तेच तेल लावायचं आहे। असं तेल लावल्यामुळे काय होतं, ढोकळा जो आहे ना पूर्ण दिवसभर मऊ राहण्यात मदत होते, म्हणून लावायचं आहे, लक्षात ठेवा। आता ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचा आहे। ढोकळा जो आहे ना मी तो असा कट करून घेणार आहे चौकोनी शेपमध्ये। तुम्हाला केवढा ढोकळा मोठा छोटा कट करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता। ढोकळा पहा अगदी मस्त असा फुलला आहे, अगदी छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेला आहे, परफेक्ट। मी या ठिकाणी मध्यम आकाराचे चौकोनी शेपमध्ये हे ढोकळ्याचे पीस कट करून घेतलेले आहेत। हे पहा ढोकळा मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे, अगदी छान फुलला आहे। ढोकळा कुठेही प्लेटला चिकटलेला नाही, अगदी मस्तचे अख्खेच्या अख्खे मोठे पीस ढोकळ्याचे निघालेले आहेत। हे पहा अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तयार झालेला आहे। हा जो ढोकळा आहे ना गुजराती पद्धतीने ह्याला लाईव्ह ढोकळा असं म्हणतात। हा ढोकळा चवीला खूप छान लागतो। आपण जो नेहमीचा बेसन ढोकळा म्हणजे खमण ढोकळा बनवतो ना त्यापेक्षा हा ढोकळा वेगळ्या चवीचा असतो। आता हा ढोकळा ना तुम्ही सांगितलेल्या चटणीसोबत एकदा खाऊन पहा, घरातल्या सर्वच व्यक्तींना फारच आवडेल। ढोकळा पहा खूपच छान जाळीदार तयार झालेला आहे। अशा प्रकारे प्लेटमधून मी सर्व ढोकळा डिमोल्ड करून घेतलेला आहे। ढोकळा पहा अगदी मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे, मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे। हा ढोकळा खाताना ना अजिबात घशाला दाटत नाही, मस्त असा तयार होतो आणि खूपच चवीला छान लागतो। हा ढोकळा ना आपण जो बेसन ढोकळा खमण ढोकळा बनवतो ना त्यापेक्षा वेगळा चवीचा आहे। एकदा सांगितलेल्या चटणीसोबत नक्की करून पहा, घरातल्या सर्वच व्यक्तींना फार आवडेल। कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।